आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याचे धपाटे कसे बनवायचे। त्यासाठी आपल्याला एक भोपळा घेऊन त्याच्यावरची साल काढून त्याला किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी टाकून जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये भोपळ्याचा किस टाकायचा आहे आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि भोपळ्याला थोडंसं छान असं परतून घ्यायचं आहे। 5 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर आपला हा भोपळा छान असा वाफलेला आहे, त्यामुळे आपल्या धपाट्यांना छान अशी टेस्ट येते। आता आपल्याला जिरे, लसूण आणि थोडंसं मीठ टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला 3 वाटी गव्हाचं पीठ घेऊन चाळायचं आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि हे वाटण या पिठांमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि तेल टाकायचं आहे आणि हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वाफलेला भोपळा टाकायचा आहे, भोपळ्याचा किस, आणि पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे। आता पिठावरती थोडंसं तेल लावून पिठाला 5 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर एक गोळा घेऊन आपल्याला धपाटे लाटून घ्यायचे आहेत। आता यावरती थोडंसं तीळ लावून अजून थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि तवा गरम करायला ठेवायचा आहे। तवा गरम झाल्यानंतर धपाट्यांना तेल लावून धपाटा भाजून घ्यायचं आहे। हे झाले आपले टेस्टी असे धपाटे तयार। याला आपण दह्यासोबत किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकतो।